अनमोल कुठे चाललोय आपण? भारी एकदम गाईज. आता आमचा फूड आलाय. हा आमचा मार्गरेटा पिझ्झा आणि आमचा चिकन टिक्का. गेला ओमकार. गेला आता तू चिडलेला. तुझी चुकी ठीक आहे. पण मी वेलकम बॅक गाईस आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण मी आणि अनमोल आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी खूप मोठं करायला चाललो आहे. मी ते रिव्हील नाही करणार. आय वोंट रिव्हील इट बट तुम्हाला काही दिवसात कळेलच. सो त्याच्यासाठी आम्ही आमच्या फ्रेंड्सला एक ट्रीट देतो. अख्खा ग्रुप जमला आहे आता. आम्ही जरा वेळात भेटू, तुम्हाला दिसेलच. आणि स्टेट येऊन तुम्ही बघा काय सरप्राईज आहे. तुमच्यासाठी सरप्राईज असेल, आमच्यासाठी तर आम्हाला माहिती आहे, माझ्या ग्रुपला माहिती आहे की काय आम्ही मोठं करायला चाललो आयुष्यात. तो लेट्स सी. तुम्हाला काही दिवसात तसंही कळेल. खूप मोठा सस्पेन्स नाही आहे बट देन डू. चला भेटूयात मित्रांना. आणि आजची ट्रीट मी आणि अनमोल देतो आहे कारण मी जसं सांगितलं तुम्हाला. चला. सो गाईज आता आपण आलो अनमोलच्या बिल्डिंगमध्ये. अनमोल कार काढतोय. सो तो आला आहे. चला तुम्हाला दाखवतो मी. बसूयात आणि मग निघूयात. ते बघा तिथे अनमोलची पुढे कार आहे. चला. सो गाईज आता आपण कारमध्ये बसलोय आणि निघालोय आपल्या डेस्टिनेशनकडे. आपण एक हॉटेलला चाललोय, चांगल्या कुठल्या तरी रेस्टॉरंटला. तिथे खाऊयात वगैरे. आणि आपला हे बघा यांची मस्ती अजून चालूच आहे. मी तो कल रात से खाना नहीं खाया भाई. इसने बंद कर इसको मारा. चला ओमकार बाकी घे ना. ओमकारला घेऊ आणि मग निघूया. चला. अनमोल कुठे चाललोय आपण? अनमोल सांग. पोरं रडायला लागली. खालापूरच्या पुढे आलोय आता. अरे किधर है भाई? भाई लेके जा रहे हैं गाड़ी में घुमा घुमा के वापस छोड़ दिया तो घर पे. हाँ भाई. हाय पुढे पर्यंत गेला तरी आम्ही बरं झालं शूज घालून आलो. स्टाफ एंट्री. स्टाफ म्हणून तर पैसा है तो पॉइंट फायला टाक. बस कर. स्टॉप करून परत चालू कर. चालू कर. Mazda Banquet. भाई किधर है आप लोग? ये भाई सच्ची में अनमोल लेके आ रही है. पुण्यातले पहिलं. ॲट लास्ट आम्ही पोचलो. एवढा सस्पेन्स नंतर आम्ही डेलाला आलोय. डेलाला बघूया. कॅफे 24 सॉरी कॅफे 24ला चाललोय आपण. चला बघूया काय काय. कसं वाटतंय पोरांनो? मजा वाटते. कसं वाटतंय प्रतीक? प्रॉपर्टी बघा गाइस. बहुत खर्चा होने वाला है लगता है आज. माझा फोन तुझ्याकडे. अरे कॉल ठेव. ब्लॉग मध्ये आणायचं की काय?
ब्लॉग मध्ये. अरे हा ब्लॉग मध्ये आणील. फॅन फॉलोइंग वाढेल, फॅन फॉलोइंग वाढेल. तिची ऑलरेडी हे करायचं. भारी आलं कुठेतरी. पोरं खुश झाली आज. ओमकार भारी आहे एकदम. काही जणांचे टॉयलेट पण लय बादशाह आहेत. काही जणांचं टॉयलेट बघा. गाईज आता आमचा फूड आलाय. हा आमचा मार्गरेटा पिझ्झा आणि आमचा चिकन टिक्का पिझ्झा. आमचे अजून कूलर्स येत आहेत आणि क्लाउन पण येते. और एवढी सोफिस्टिकेटेडली खाता है. गांव में तो कुएं का पानी पियत है. काय मागवायचं? 1200 राहिला. डेझर्ट घेऊया. इसको क्यों लेके आता है तू? आगे दाल भात ही खाना है तुम्हें. आले गाइस, ड्रिंक्स आले आपले. काय स्वस्त मस्त आलेत आपले. माझा हा मँगो मिंट कूलर गाईस. आणि हे बाकीचे नाव नाही माहिती. हा फ्रूट पंच आहे कारण हे 2 मागवलेले. हा ऑरेंज काहीतरी आणि हा काहीतरी. काय रे प्रतीक? स्प्रिंग फीवर. हा स्प्रिंग फीवर आहे. हा मँगो मिंट आहे. तो ऑरेंज आहे. आणि तुझा काय रे? वाईल्ड जंगल किंगडम. वाईल्ड जंगल किंगडम. पंजाबी है पाइनएप्पल को इतना निचोड़ा है उसमें और उसमें है ही नहीं पाइनएप्पल. अनमोल है बराबर. स्ट्रॉबेरी मिल्कशेक, कप सिरप, ऑरेंज ज्यूस, रसना. सो गाईज आमचं झाला खाऊन. 4 पिझ्झे वगैरे सगळं खाल्लं आम्ही. 7,500चं बिल झालंय. ट्रीट लय महाग झाली. 7.5 सॉरी. ठीक आहे चला तुम्हाला एरिया दाखवतो अक्का. आपली पोराची मस्ती आणि मग निघूयात. गो कार्टिंग पण करायचे. स्टे ट्यून बघत राहा. फोटोग्राफी चालली आहे आता. पूल आहे. पूल पण ॲक्सेसेबल आहे आपल्याला. वरती स्पा आहे, गार्डन आहे, विलाज आहेत. ओव्हरऑल टेस्ट वगैरे खूप चांगली होती. तुम्ही पण नक्की विजिट द्या. आणि ही अनमोलची चॉईस होती. तुला काय वाटतं ओमकार, कसे होते? एक नंबर. म्हणजे एक्सपेक्ट. आता तुम्ही हे बघा ना, हे बघा, हा वाईब बघा. म्हणजे तुम्ही घरातनं निघाला तसं एक ढाब्यात जाऊन आपण मस्तपैकी बटर चिकन वगैरे खाणार आहे. आणि इकडे आल्यावरती तुम्ही QR कोड स्कॅन करून मेन्यूमधनं व्हाईट चीज पास्ता अँड मार्गरिटा, बफेलो चीज पिझ्झा. मग तर काय एक्सपेक्टेशन अजून 4 छान लागतं. आणि इथं थोडं कमी टेस्ट जरी असलं ना तरी चांगलंच लागतं ॲम्बियन्समुळे.
अमीरी की खुशबू और टेस्ट इधर पैसे का फील आता है, पैसे का फील. चला थोडी फोटोग्राफी काढू, मग गो कार्टिंगला जाऊया स्टेडियम. गाईज हा गार्डन बघा, इथे विलाज आहेत पुढे. चला आपलं झालंय सगळं आणि आपण जाऊयात आता. काय भारी आहे ही प्रॉपर्टी. चला पण फोटो काढून निघूयात. आपण निघालोय, तुम्ही बघू शकता केवढं लक्झरी आहे. चलो अपना टाइम हो गया है गाइज. आता आमचं झालंय खाऊन आणि आता मी निघालोय गो कार्टिंग करायला, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता माझा फोन थोडा बंद पडलाय, सो मी अनमोलचा घेतला. आता आपण पोहोचलोय हिरानंदिनी फॉर्च्यून सिटीला, जिथे आपण गो कार्टिंग करणार आहे. कारण एक तर मुंबईला आहे गो कार्टिंग किंवा इथे. सो आम्ही लास्ट टाइम आलतो इथे, तू ब्लॉग शूट नव्हता केला त्यावेळेस, बट इथे आहे. सो आता इथेच करूयात आपण गो कार्टिंग. तुम्हाला दाखवतो. मी इथे एवढी स्पीड नाही चालत, हे लोक चांगले रायडर आहेत. हा नाही ते पाठचे. सो चला तुम्हाला दाखवतो. गाईज आता आपण आलोय, हे बघा तुम्ही बघू शकता इथे हिरानंदिनी फॉर्च्यून सिटीला. आता आपण इथे तिकीट काढू, तुम्हाला आतला पण दाखवतो आणि मग जाऊयात. मी आता कार्ड घेतलं, कार्डमध्ये पैसे लोड केले. आता तुम्हाला मी दाखवतो तो अख्खा एरिया जिथे गो कार्टिंग होते, म्हणजे जे टर्न्स आहेत त्यांनी जो काय बोलतात रेसिंग ट्रॅक बनवला आहे ज्याच्यावर गो कार्टिंग होते. सो चला आपला ग्रुप पण दाखवतो आणि बघूया कोण जिंकतो. ऑफकोर्स एक मी हारणार, कारण मी स्लो ड्रायव्हर आहे. ठीक आहे चलो बघूयात. फ्लिप. गाईज हा ट्रॅक आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आपला ग्रुप आहे जो गो कार्टिंग करणार आहे. तुम्ही बघू शकता माझा फोन तो डेड झालाय. सो मी अनमोलच्या फोनने करतो ब्लॉगिंग. थोडी क्वालिटीमध्ये वाटेल तुम्हाला, पण ठीक आहे चलो. तिथून स्टार्ट आहे, हा एंट्री पॉइंट आहे. पल्ली सगळे आत गेले. हा त्यांचा थोडा प्लेइंग एरिया आहे. इथे आपण हे करायचं स्वाईप, आणि हा ट्रॅक आहे. पाहिली आहे म्हणजे मी बघितल्यात ह्याच्यावर, तुम्ही पेमेंट केली आणि हे बघा मी मागवलंय. असं दिसतं. हो हे काय नाही, हे असा मेनू बार आहे, तुम्ही इथे ॲड करू शकता. ॲड केल्यानंतर काही नाही, तिथे UPI पेमेंट आहे, तो चूज करून पे केलात तर ते बाहेर निघतं. आम्ही हे घेतलं आहे. सो काय नाही नॉर्मल आहे. बघूयात आपण गो कार्टिंग करतो ते. कार बसतोय आणि दुसरा आहे शांतनू आणि अनमोल. बघू चला कोण जिंकतंय. गेला ओंकार. गेला आता अनमोल आणि आता शांतनू जाईल. तिथे ठेवा. शांतनू चालू होतं की नाही तोपर्यंत हे गेले. मला दिसत असेल शांतनू गेला. आता आमची गो कार्टिंग झाली. ऑफकोर्स सेकंड लास्ट मी आलो आहे गेस. 40.78 आहे माझा. चला झालं. तुम्हाला ती व्हिडिओ पण टाकतो मी, पहिले तुम्ही बघताल, ह्याच्यानंतर बघताल पण बघताल. सो चला ब्लॉग ऑलमोस्ट एंड व्हायला आला आता. आजचा दिवस खूप भारी होता आणि हां
ते सरप्राईज तुम्हाला थोड्या दिवसात कळेल की मी आणि अनमोलने काय मोठी गोष्ट केली आहे. नक्कीच. चला, आजचा दिवस मजा आला, कदाचित तुम्हालाही मजा आली असेल. नक्की बघा, पुढचे ब्लॉग्स अजून इंटरेस्टिंग असतील. सबस्क्राईब आणि मी असं बोलत नाही, पण तुम्हाला आवडलं तर नक्की करा. चला, सो गाईज आता निघालो आपण, निघूयात आपल्या घरी. ब्लॉग आता समाप्त होईल थोड्या वेळात. मला थोडं दाखवतो आणि मग निघूया. सेकंड लॅपच फक्त फास्ट केलं. छान भांडणानंतर आता आम्ही नीट घरी चाललोय. भांडण नव्हती, तेव्हा पण मस्ती करत होतो मी, तेव्हा पण हसून बोलत होतो मी, अजून पण हसून बोलतो. अजून पण फक्त चिडलेला तू चिडलेला. तुला काय बोललो पण नव्हतं, तू चिडलेला. तुझी चुकी होती, माझी चुकी, ठीक आहे. पण मी तेव्हा पण मस्ती करत होतो, मी अजून पण मस्ती करतो. ह्याचं तोंड बघितलं ना तू तेव्हाही रडत होतास आणि आजही रडतोस. चुप रे तू तेव्हाही रडक्या होतास, तोंड रेकॉर्ड करायचं होतं फक्त. मालवण मध्ये अस्वस्थ झालेला जो आत्मा होता ना प्रतीकचा, आज शांत झाला. तेव्हाचा सूड आता उगवला. ठीक आहे, तेव्हा गाडी थांबव, आज जाऊन गाडी थांबली कुठे. अरे पण मी तेव्हा बोललेलो मी उतरतो, मी आता नाही बोललो मी उतरते. उतरवलं स्वतः उतरवलं नाही. कोणाची एवढी लायकी नाही उतरवायची. बघितलं चिडलो कोण? चिडलो ना मी. हो चिडलो मी. अनमोल वैतागलाय या सगळ्यात. अनमोल बोलते आता एवढ्या भारी जागी घेऊन आलो तुम्हाला, आणि एवढी सगळी भांडणं झाली ज्याच्यामुळे झाली तो शांत बसला. उतरला नसता ना सगळं झालं असतं. नाही, माझी चुकी काय झाली माहिती का, मी उगाच तुम्हाला आज घेऊन आलो. ही सगळ्यात मोठी चुकी झाली, कारण तुमची खरंच लायकी नाही कुठे जायची. ब्लॉग मध्ये जाणार आहे. आमच्याशिवाय गेला कसा असता. फक्त एकाच व्यक्तीमुळे झालं. ओके, माझ्यामुळे झालं. बस खतम. आता खूप परिश्रम नंतर जेव्हा सकाळी दुपारी निघालेलो, आता रिटर्न आलो आणि ब्लॉग संपवण्याची वेळ आली आहे. तर आता थोडं इंटरेस्टिंग असणार आहे पुढचे ब्लॉग, सो नक्की बघा. आणि हा ब्लॉग तर खूप इंटरेस्टिंग आहे, तर ऑलमोस्ट बघितला असाल तुम्ही आय गेस. तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू आतापर्यंत बघितलं असेल तर.